नमस्कार मंडळी. तर मृदुलाच होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि गोकुळ जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज आपण गोकुळ जन्माष्टमी विशेष 2 नैवेद्याचे प्रकार बघणार आहोत. अगदी सोपे साधे झटपट बनवून तयार होतात. तर त्यासाठी मी ते साहित्य घेतले. अर्धी वाटी भरून मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे, जे इझिली अवेलेबल होतं मार्केटमध्ये. खारका काही घेतलेल्या आहेत. जी सुंठ आहे ती 1 इंच सारखी घेतलेली आहे. काही मनुका, मखाने, बदाम आणि काजू ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता. आता एका वाटीमध्ये मी अर्धी वाटी सारखी खडी साखर घेते. म्हणजे हा जो सुंठवडा आहे तो तयार करण्यासाठी खडी साखरच वापरली जाते. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधी साखर वापरलात तरी चालेल. जी छोट्या आकाराची खडी साखर येते ती होती माझ्याकडे. तुम्ही जर धाग्याची वापरणार असाल तर उत्तम, पण शक्यतो खडी साखर वापरा. तर इथे खडी साखर, सुंठ आणि जे राजगिऱ्याचं पीठ आहे ते मी बाजूला काढून ठेवलंय. आता जे काजू आहेत त्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते सुंठवड्यामध्ये दिसताना छान दिसतात. काजूचे सगळ्या मी असे इझिली 2 भाग करून घेतलेत. बदामाचे सुद्धा आपल्याला असे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हवं तर तुम्ही बारीक बारीक कट करून घेतलात तरी चालेल, पण असे 2 भाग खूप छान दिसतात म्हणून 2 भाग केले होते मी. आता जी खारीक आहे ती अशी खलबत्त्यातून आपल्याला कुटून घ्यायची, म्हणजे त्यातील जी बी आहे ती इझिली सेपरेट होते आणि खारकेचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायला सोपं होऊन जातं. कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक इझिली बारीक होत नाही. छोटे तुकडे असले तर ती पटकन बारीक व्हायला मदत होते, म्हणून आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. तर आता आपण जी सुंठ घेतली होती ना ती सुद्धा खलबत्त्यातून कुटून घेऊया, म्हणजे ते अशी पटकन बारीक व्हायला किंवा कुस्करायला मदत होते. तर बघू शकता जशी आपण कुटली तशी त्याचे धागे धागे आहेत ते इझिली सेपरेट व्हायला सुरुवात झाले. आता आपण जी खडी साखर आहे ती सुद्धा खलबत्त्यातून कुटून घेणार आहोत. तुम्हाला जर हवं तर तुम्ही पल्स मोडमध्ये मिक्सरमधून सुद्धा फिरवून घेतलात ना तरी चालेल, पण एकदम बारीक पावडर करायची नाहीये. साखरेची आपण करतो तशी कुठे बारीक पावडर झाली पाहिजे, कुठे असे तुकडे तुकडे राहिले पाहिजेत, म्हणजे ते सुंठवड्यामध्ये छान लागतात. साधारण 1 खडी साखरेचे 2 किंवा 3 तुकडे झालेले आहेत आणि बऱ्यापैकी साखर आहे ती बारीक झालेली आहे. अशा प्रकारे हिचं मी कूट करून घेतलंय आणि वाटीमध्ये ठेवलेले आहे. आणि आपण जी सुंठ ठेचून घेतली होती तिचे असे, म्हणजे तिची सुद्धा अशी पावडर होते इझिली हाताने, ती पण मी अशी सुट्टी सुट्टी करून घेतले. जर हाताने इझिली होत नसेल तर तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतलात तरी चालेल, पण इथे तिचे म्हणजे सगळे असे केसरं आहेत ती व्यवस्थित निघाली होती. मी साखरेमध्ये तिला मिक्स करून बाजूला करून ठेवले. आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया. तर त्यासाठी आपण जे सगळ्या गोष्टी जिन्नस आहेत ते गोळा करून ठेवले होते ते एक एक करून आपण भाजून घ्यायचे. तर त्यासाठी एक पसरट असं पॅन घेतलंय मी. गॅस लावून त्याच्यावरती मखाने आहेत ते सर्वप्रथम आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. कोणत्याही प्रकारचं तेल किंवा तूप न टाकता असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे ते मस्त असे कुरकुरीत होतात. कुरकुरीत असले की त्याची पावडर पण इझिली होते. त्यामुळे आपल्याला 1 ते 2 मिनिट छान मंद गॅसवरती मखाण्यांना परतून घ्यायचे. 2 मिनिट सारखे झाले होते. तर बघू शकता मखाने मस्त असे भाजले गेलेत. तर प्लेटमध्ये मी त्यांना काढून घेतले. तर आता सेम पॅनमध्ये 1 चमचाभर असं तूप घ्यायचंय. तूप चांगलं गरम होऊ द्यायचं की मग त्याच्यामध्ये आपण जे कट करून ठेवलेले काजूचे, बदामाचे काप होते आणि जी बारीक करून ठेवलेली खारीक होती ती याच्यामध्ये घालायचे आणि चांगली 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचे. म्हणजे त्यातील जे ओलाव्याचं प्रमाण आहे ते बऱ्यापैकी कमी होतं आणि मिक्सरमधून ते इझिली बारीक होतात आणि कुरकुरीत लागतात आपण जेव्हा सुंठवडा खातो तेव्हा. त्यामुळे यांना छान मंद गॅसवरती तुपावरती परतून घ्यायचं, म्हणजे त्याची चव आहे ती सुद्धा डबल होते. अगदी 2 ते 3 मिनिट झाले होते आणि मस्त जे ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजले गेलेत. तर ते सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. ज्या मनुका आहेत त्या आपल्याला भाजायच्या नाहीत, नाही तर त्या अशा फुलून अशा टम्म होतात आणि मग व्यवस्थित लागत नाहीत सुंठवड्यामध्ये, त्यामुळे त्या तशाच ठेवलेल्या आहेत कच्च्या. आता आपण लास्टला याच्यामध्ये जे राजगिऱ्याचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे, कारण आपण ते कच्चं घेतलं होतं. ड्रायफ्रुट्स भाजून जे पॅनला लागलेलं तूप आहे त्याच्यावरतीच हे पीठ आहे ते आपल्याला मिनिटभर सारखं भाजून घ्यायचं आहे. पटकन भाजून होतं. जर खूप तूप घातलं तर त्याच्यामध्ये ते असं फेसाळल्यासारखं होतं. त्यामुळे अगदी कमी तुपामध्ये याला मिनिटभर सारखं परतून घ्यायचं. खूप जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही, नाही तर पीठ आहे ते लागण्याची शक्यता असते. 1 ते 1.5 मिनिटामध्ये मी पीठ आहे ते छान भाजून घेतले. खमंग वास सुटायला लागला की समजून जायचं पीठ छान भाजले. तर आता एका प्लेटमध्ये याला काढून घेते, म्हणजे ते छान गार होईल. सगळे जिन्नस बऱ्यापैकी 75% गार करायचे, मगच वाटायला घ्यायचे, म्हणजे ते मस्त असे वाटले जातात. तर मी सोबतच 1 चमचाभर सारखी खसखस आहे ती सुद्धा भाजून घेतली होती, ती सुद्धा ह्या सुंठवड्यामध्ये घातली जाते.
आता आपल्याला काय करायचं, एक सुकं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये ओलावा नसेल आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे मखाने आपण भाजून ठेवले होते बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत, ते पल्स मोडवरती फिरवून घ्यायचे आहेत. म्हणजे याची खूप बारीक अशी पावडर करायची नाही आहे, असे थोडे मोठे मोठे राहिले पाहिजेत. त्यामुळे पल्स मोडवरती याला फिरवून घ्यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते म्हणजे आयडिया येईल. अशा पद्धतीमध्ये मखाने आहेत ते वाटून घ्यायचे. तर ते आता वाटलेले जे मखाने आहेत ते मी प्लेटमध्ये काढते. आता सेम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रुट्स आहेत ते वाटून घ्यायचे आहेत. तर त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे राजगिऱ्याचं पीठ आहे ते घेतलेलं आहे मी, कारण हे प्लेन पीठ आहे, याला गोडवा नाही आहे स्वतःचा. तर जेव्हा आपण जे ड्रायफ्रुट्स भाजून घेतलेत ना त्याच्याबरोबर हे पीठ वाटलं की खजूर असू दे किंवा काजू, त्याचा हलका गोडवा आहे तो त्या पिठामध्ये येतो आणि सुंटवडा आहे तो मस्त चवीला लागतो. त्यामुळे आपल्याला ही ट्रिक करायची. आता जेवढे ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेतले होते त्यातील जवळजवळ 75% आपण वाटून घ्यायचे आहेत. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स असेच ठेवायचे आहेत, म्हणजे सुंटवड्यामध्ये ते अख्खे दिसताना छान दिसतात. हे सुद्धा आपल्याला खूप बारीक करायचं नाही आहे. शेंगदाण्याचं कूट जसं आपण जाडसर वाटून घेतो ना तशा पद्धतीने याला सुद्धा वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असं हे बारीक झालेलं आहे. त्याला आता मी प्लेटमध्ये काढून ठेवलं आणि त्याच्यावरती जराशी जायफळ किसलेली आहे आणि चव छान येते. तुम्हाला हवं तर तुम्ही वेलची पूड घातलात तरी चालेल. आता जे आपण साखरेचं आणि सुंठीचं मिश्रण करून ठेवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये घातलंय. आता हे सगळे जिन्नस आहेत ते हलक्या हाताने मिक्स करायचे आहेत. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले की आपण जे 1 चमचा भरून जी खसखस भाजून ठेवली होती ती सुद्धा याच्यावरती घालायचे. खसखस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असतील तर बाकी सारे ड्रायफ्रुट्स सुद्धा ॲड केलात तरी चालेल. पण याच्यामध्ये मेन गोष्ट असते ती म्हणजे खडीसाखर आणि सुंठ. बाकी सगळ्या गोष्टी आपण ऑप्शनल घालतो, तुम्हाला ज्या आवडतात त्या तुम्ही कमी जास्त प्रमाणात घालू शकता. आणि ते आपला सुंटवडा बनवून तयार झालेला आहे. मी एका बाउलमध्ये याला काढून ठेवलं आहे. तुमच्याकडे जन्माष्टमीला काय काय पदार्थ नैवेद्याला करतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपण अजून एक पदार्थ बनवतोय म्हणजे श्रीकृष्णाच्या अगदी जवळचा आणि आवडीचा, ते म्हणजे लोणी. इन्स्टंट लोणी कसं बनवायचं, तर ही सोपी साधी पद्धत आहे. त्याच्यासाठी तूप आहे ते हलकं मेल्ट करून घ्यायचं, खूप जास्त गरम करायचं नाही, फक्त त्याला वितळवून घ्यायचे. जितकं लोणी तुम्हाला करायचं आहे त्यानुसार तुम्ही तूप घेऊ शकता. मी ते 7 ते 8 चमचे तुपाचे घेतले होते, त्याने अगदी छोटी वाटी भरून लोणी आहे ते तयार होतं. तर तुपामध्ये आपल्याला 5 ते 6 आईस क्यूब घालायचे आहेत आणि एका डायरेक्शनने व्यवस्थित फेटत राहायचं आहे, असं गोल गोल फिरवत राहायचं आहे. याने तूप आहे ते असं घट्ट व्हायला सुरुवात होतं आणि लोण्यामध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते. तर व्यवस्थित 1 ते 2 मिनिट फेटत राहिलं ना की ते छान असं घट्ट असं तयार होतं. त्याच्यानंतर त्यातील जे जास्तीचे आईस क्यूब आहेत किंवा पाणी साठलेलं असतं ते आपल्याला काढून घ्यायचं होतं. अगदी 2 मिनिट झाले होते, बऱ्यापैकी तूप आहे ते मस्त असं गोळा होऊन आलं होतं बघू शकता. तर हाताला अजून ते घट्ट आहे, म्हणजे लोण्यासारखं छान फ्लफी तयार झालेलं नाही आहे, बऱ्यापैकी घट्ट आहे. तर आधी आपण काय करायचं, यातील जे आईस क्यूब आहेत आणि जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. तर एका वाटीमध्ये याला मी काढून घेतलंय आणि त्याच्यानंतर हे तूप आहे ते अनफ्लेवर्ड आहे, त्याला चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण साखर किंवा कोणत्याही प्रकारचं दूध घालू शकतो. तर मी ते केसरचं दूध घालणार आहे. काही केसरच्या काड्या मी म्हणजे दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या, तर मस्त त्याला कलर सुटला. तर 1 ते 2 मिनिट पुन्हा एकदा याला फेटून घेतलंय. याच्यामध्ये काही केसरच्या काड्यांचं दूध आहे ते चमचाभर घातलेलं आहे, चमचाभर किंवा 2 चमचे याच्यामध्ये घालायचं आणि पुन्हा हाताने एकसारख्या डायरेक्शनने फेटत राहायचं जोपर्यंत दूध आहे ते तुपामध्ये छान एकजीव होत नाही तोपर्यंत. कारण हे बघू शकता बऱ्यापैकी घट्ट आहे, ते एकदम लोण्यासारखं छान स्मूथ व्हायला पाहिजे इथपर्यंत याला फेटायचं आहे. पूर्ण प्रोसेसला 5 ते 6 मिनटं लागतात, पण अगदी 5 ते 6 मिनटामध्ये लोणी तयार होतं. म्हणजे बाकी आपल्याला काही प्रोसेस करावी लागत नाही. आणि जर आपल्याकडे साय वगैरे काढलेली नसेल तर इन्स्टंट घरातल्या अवेलेबल तुपापासून हे तयार होतं लोणी. ही जी प्रोसेस आहे ती घेवरमध्ये सुद्धा यूज केली जाते, फक्त त्याच्यामध्ये कोणता फ्लेवर वापरला जात नाही. तर बऱ्यापैकी स्मूथ झालं होतं. त्याच्यामध्ये मी काही खडीसाखरचे तुकडे घातलेले आहेत, म्हणजे अगदी थोडीशी खडीसाखर घातले. ती 1 ते 2 मिनिट फेटत राहायची जेणेकरून ती बऱ्यापैकी त्याच्यामध्ये विरघळते आणि लोण्याला मस्त असा गोडवा चव येते. तर इथे आपलं लोणी बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान फ्लफी झालेलं आहे अगदी इन्स्टंटली. तर आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेते. तर श्रीकृष्णाच्या आवडीचं लोणी आणि नैवेद्यासाठी लागणारा जो सुंटवडा आहे त्या दोन्ही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून दाखवल्या आहेत.
तुमच्याकडे श्रीकृष्णासाठी काय बनवलं जातं, म्हणजे तुमच्याकडे गोकुळाष्टमी कशी साजरी केली जाते आणि नैवेद्यासाठी काय काय बनवतात, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. इथे लोणी आहे ते मी वाटीमध्ये काढून ठेवलं आहे. तर आता आपण लोण्याला डेकोरेट करून घेऊया. तर काही केसरच्या काड्या आणि पिस्ताच्या कापने मी याला डेकोरेट केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा श्रीकृष्णाचा नैवेद्य आहे आणि तो तुळशीपत्राशिवाय पूर्णपणे अपूर्ण आहे, म्हणून आपण याच्यावरती तुळशीपत्र ठेवलं आहे आणि आपला मस्त असा नैवेद्य बनवून तयार झाला आहे. नक्की रेसिपीला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि पुन्हा आपण असेच रेसिपींसोबत भेटू. बाय बाय.